सायन्स हा विषय असा आहे की ज्यामध्ये आयोगाद्वारे दरवर्षी नवीन काहीतरी विचारला जातो. जसं यावर्षीच बघा ना, राज्यसेवेचा जो प्रश्न होता, एक न्यूमेरिकल विचारण्यात आलं होतं. तो प्रश्न असा होता की कोणालाच आलेला नसेल. हा ठीक आहे की कोणी त्या बॅकग्राऊंडचा असेल त्यांना आलेला असेल, पण जनरल मॅक्झिमम विद्यार्थ्यांना, इव्हन मला सुद्धा तो प्रश्न आलेला नाही. आणि असं दरवर्षी होतं. मग आता माझं किंवा तुमचं काम काय आहे की आपले जे नोट्स आहेत, आपला जो अभ्यास आहे, तो दरवर्षी असाच अपडेट करत राहावा लागणार आहे की आयोगाने नेमकं काय विचारलंय त्या संबंधी सगळा डेटा आणि तयार होणारे सिमिलर जे प्रश्न आहेत ते सगळे आपल्याला यायला पाहिजेत. आणि मी तर हे करणार आहे आणि माझे जे पण क्लासेस आहेत त्या सर्वांना मी ते प्रोव्हाइड करणार आहे. पण प्रश्न हा येतो की त्यांना पुढच्या वेळेस जे अपडेटेड नोट्स असतील ते कसे मिळतील. तर आता तो पण विषय मिटलाय, कारण आता या वर्षी जर तुम्ही ऍडमिशन घेताय म्हणजे हे उरले जे 3-4 दिवस आहेत, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळत आहे. म्हणजे फक्त एकदा ऍडमिशन घ्या आणि हे सगळे काही नोट्स आहेत किंवा अपडेटेड जो काही ट्रेंड आहे किंवा नेक्स्ट बॅच जी आहे त्यामध्ये जे काही लाईव्ह क्लासेस आहेत, जे अपडेटेड क्लास असणार आहेत, त्या सगळ्यांसाठी सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे. सो लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. बाकी पुढची प्रोसेस आहे हे आपण फोनवर बोलू.